So student, today we are going to learn classification of plants. In this lesson, we have studied earlier living organisms. सजीवांचं वर्गीकरण. आपण सजीवांचं वर्गीकरण दोन गटामध्ये करतो, प्रोकॅरियोटिक अँड यूकॅरियोटिक टाइप ऑफ सेल. प्रोकॅरियोटिक म्हणजे आदि केंद्रकी पेशी अँड यूकॅरियोटिक सेल मीन्स दृश्य केंद्रकी पेशी. यामध्ये आपण इयत्ता 8वीमध्ये आपण शिकलेलो आहोत. यूकॅरियोटिक टाइप ऑफ सेलमध्ये युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मीन्स एकपेशीय सजीव अँड मल्टीसेल्युलर मीन्स बहुपेशीय सजीव. यामध्ये मल्टीसेल्युलरमध्ये परत दिस टाइप ऑफ classified cell, this type of cell classified into another two types. विदाउट सेल वॉल म्हणजे ज्याला अशा पेशी की ज्यांना पेशी भित्तिका नसते त्याला विदाउट सेल वॉल असणाऱ्या ज्या सेल्स आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे, त्याचे परत दोन गटामध्ये वर्गीकरण करतात. ऑटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप्स मीन्स स्वयंपोषी आणि परपोषी. ऑटोट्रॉप्स means all plants, all green plants are included in autotrophic type of organisms, and heterotrophs means which are dependent on other organisms. And another type of cell without cell wall means ज्याला पेशी भित्तिका नसते. सर्व प्रकारच्या जे प्राणी असतात, माणूस सुद्धा, यांच्या सेलला सेल वॉल नसते. तर आपण या पद्धतीचं वर्गीकरण मागील इयत्तेमध्ये सुद्धा आपण पाहिलेलं होतं. सो वी हॅव ऑलरेडी लर्न देर आर 5 किंगडम सिस्टीम. 5 किंगडम सिस्टीम. रॉबर्ट व्हिटाकर, R.H. व्हिटाकर ऑल्सो ही स्टडाईड अबाउट द 5 किंगडम सिस्टीम. त्याला आपण मराठीमध्ये पंचसृष्टी पद्धती असं म्हणतो, ज्यामध्ये देर आर 5 किंगडम्स. किंगडम 1 मोनेरा, then protista, fungus, animals and plants. All bacteria, microorganisms are included in Monera, and in protista all amoebas, protozoas are included in protista, and in fungus बुरशी. तर हे आपण वर्गीकरण मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यास केलं होतं. आज आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण म्हणजे काय हे आपण पाहू. किंगडम प्लांटी. यू नो दॅट देर आर 2 टाइप्स. प्लांट्स आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, क्रिप्टोगॅम्स अँड पॅनेरोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स मीन्स अपुष्प वनस्पती, ज्यांना अबीजपत्री असं म्हणतो आपण. फूल येत नाही अशा, कारण फूल येत नाही म्हणून त्यांना बीजपत्र पण येत नाही. In the cryptogams, plants are divided into 3 division. Division 1 Thallophyta, second Bryophyta and Pteridophyta. In Thallophyta, ज्याला आपण मराठीमध्ये निरअवयवी शरीर म्हणतो, शेवाळ, अल्गी, सर्व प्रकारचे ज्या शेवाळ असतात त्या थॅलोफायटामध्ये येतात. आणि दुसरा जो त्याचा गट आहे डिव्हिजन 2 ब्रायोफायटा, यामध्ये मॉस येतो. तुम्ही पावसाळ्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता विटांवर हिरव्या रंगाचं काही एक थर आलेला असतो, जो खूप मुलायम असतो, त्याला मॉस म्हटलं जाते. फिनारिया, तुम्ही त्याची डायग्राम पाहू शकता. मॉस अशा पद्धतीनं आपल्याला भिंतीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे मॉस. तर आणि तिसरा जो त्याच्यातला डिव्हिजन आहे टेरिडोफायटा, म्हणजे क्रिप्टोगॅम्स अपुष्प वनस्पती आणि पॅनेरोगॅम्स म्हणजे सपुष्प वनस्पती, म्हणजे ज्याला आपण फुलं येतात किंवा बीजपत्र येतं, अशा वनस्पतीचा जो वर्ग असतो त्याला पॅनेरोगॅम्स म्हणतात, म्हणजे सपुष्प वनस्पतीचा गट. याच्यामध्ये पण परत दिस पॅनेरोगॅम्स आर डिवायडेड इंटू 2 ग्रुप्स. डिव्हिजन 1 जिम्नोस्पर्म अँड एंजिओस्पर्म. जिम्नोस्पर्म मीन्स नेकेड सीड, प्लांट्स हॅव्हिंग नेकेड सीड्स. अनावृत्त बीजी वनस्पती म्हणजे अशा वनस्पतीचं बी झाकलेलं नसते. उदाहरणार्थ सायकस, पायनस या पद्धतीचं.
अँजिओस्पर्ममध्ये म्हणजे ज्यांचं बी फळाच्या आतमध्ये असते. आपल्या पृथ्वीवर जास्तीत जास्त वनस्पती अशा पद्धतीच्या आपण पाहतो. ते त्यांचं वर्गीकरण 2 गटामध्ये केल्या जाते. एकबीजपत्र आणि द्विबीजपत्री वनस्पती. एकबीजपत्री वनस्पती ज्याला मोनोकॉटिलिडन्स म्हटल्या जाते आणि द्विबीजपत्री म्हणजे डायकॉटिलिडन्स म्हटल्या जाते. एकबीजपत्री वनस्पती गहू, ज्वारी, बाजरी, व्हीट, ज्वार, बाजरा, मका, मेज अँड डायकॉटिलिडन्स मीन सोयाबीन, चना, मोठ यासारख्या वनस्पती आपण पाहत असतो. हे पाहत असताना बेसिस ऑफ क्लासिफिकेशन काय आहे, कोणत्या आधारावर वनस्पतीचं वर्गीकरण केल्या जाते. आपल्या सर्वांना माहित आहे द प्रेझेन्स अँड ॲब्सेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिश्यूज फॉर कंडक्टिंग वॉटर अँड फूड. सो प्लांट बियर सीड्स. नो यू नो दॅट डू द प्लांट बियर सीड इफ दे whether the seeds are enclosed in fruits or not. That is an important criteria for classification. Plants are grouped depending upon the number of cotyledons in the seeds. आताच आपण पाहिलं होतं की हा महत्वाचा जो बेस आहे, मुद्दा आहे वनस्पतीच्या वर्गीकरणाचा, की वनस्पतीला बी येतं किंवा नाही. म्हणजे त्या वनस्पती सपुष्प आहे की अपुष्प आहे. बिअरिंग सीड्स ऑर नॉट. आयदर सीड्स आर मोनोकॉटिलिडन्स ऑर डायकॉटिलिडन सीड्स. प्लांट्स आर ग्रुप अपॉन डिपेंडिंग द नंबर ऑफ कॉटिलिडन्स इन द सीड्स. म्हणजे त्या वनस्पतीमध्ये बिया किती आहे, म्हणजे बीचे किती भाग होतात. एका बीचे 2 भाग होतात. तुम्ही चना डाळ पाहिली असेल, चना पाहिला असेल, ग्राम सीड्स ज्याला म्हणतो आपण, तूर पाहिलं असेल, सोयाबीन पाहिलं असेल, आंबा पाहिला असेल, त्याच्या सीडमध्ये त्याचे 2 भाग होतात. त्याला दॅट इज कॉल्ड डायकॉटिलिडन सीड. आणि गहू पाहिला असेल, गहू, ज्वारी, बाजरी, मेज, राईस ह्या ज्या सीड्स असतात याच्या बियामध्ये त्याचे 2 भाग होत नाही, समसमान त्याचे भाग होत नाही. दॅट इज कॉल्ड मोनोकॉटिलिडन सीड्स. At the higher level of plants classification, different characters are considered for classification depending upon the presence of flowers, fruits and seeds. So these plants are classified into phanerogams and cryptogams. You know that in cryptogams means अपुष्प वनस्पती. लक्षात आलं आपल्या सर्वांच्या. क्रिप्टोगॅम्स म्हणजे अपुष्प वनस्पती. तुम्ही या अपुष्प वनस्पतीचं वर्गीकरण, दिस क्रिप्टोगॅम्स आर डिवायडेड इंटू 3 डिव्हिजन थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. थॅलोफायटा, ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा. थॅलोफायटामध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल, तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता, तुम्ही नदीत गेले असाल, कारण थॅलोफायटा गटातील ज्या वनस्पती असतात ह्या पाण्यामध्ये उगवतात. उदाहरणार्थ सर्व प्रकारचे शेवाळ. दीज प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर. म्हणजे ह्या वनस्पती पाण्यामध्ये राहतात. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स व्हिच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक रूट, स्टीम, लीव्हज अँड फ्लावर्स. म्हणून थॅलोफायटा म्हणजे निरअवयवी शरीर. म्हणजे या वनस्पतीला कोणत्याही प्रकारचे वनस्पतीचे जे अवयव असतात, मूळ, खोड, पान, फूल हे नसतात. म्हणून याला थॅलोफायटा म्हटले जाते. थॅलोफायटा मीन्स द प्लांट्स हॅव्हिंग नो पार्ट्स लाईक रूट, स्टीम, लीव्हज अँड फ्लावर्स. दीज आर ऑटोट्रॉपिक. These plants are autotrophic due to the presence of chlorophyll. Autotrophic means स्वयंपोषी. स्वयंपोषी का असतात? कारण यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो की जो सूर्यप्रकाशामध्ये या क्लोरोफिलमुळं अन्न तयार होऊ शकते. सो algae have great diversity. They may be unicellular or multicellular. ह्या जे शेवाळ असतात, ह्या काही शेवाळ एकपेशीय असतात, तर काही शेवाळ बहुपेशीय असतात. काही मायक्रोस्कोपिक आहे, काही मॅक्रोस्कोपिक आहे. आपल्या डोळ्यानं आपण त्याला पाहू शकतो.
आणि कॉमन जी शेवाळ आहे ती आहे स्पायरोगायरा. ही स्पायरोगायरामध्ये आपण त्याच्या सेल पाहू शकता. पहा, स्पायरोगायरामध्ये तुम्हाला सेल वॉल दिसणार, न्यूक्लियस दिसणार, पायरोनॉइड्स दिसणार, आणि हा जो स्पायरल क्लोरोप्लास्ट आहे तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. हा क्लोरोप्लास्ट जो असतात, हा क्लोरोप्लास्ट स्पायरल आहे. स्पायरल आहे, स्प्रिंग सारखं असते, आणि म्हणून त्याला स्पायरोगायरा असं म्हटलं जाते. हे झालं थॅलोफायटामधलं. दुसरा जो गट आहे क्रिप्टोगॅम्स मधला, अपुष्पमधला, तो आहे ब्रायोफायटा. तुम्ही विटांवर पाहिलं असेल, सॉफ्ट कार्पेट सारखं आपल्याला दिसतं ब्रिक्समध्ये रेनी सीझनमध्ये. या सीझनमध्ये तुम्ही पाहू शकता विटांवर वाढलेलं. दिस ग्रुप ऑफ प्लांट्स इज कॉल्ड एम्फिबियन्स म्हटल्या जाते त्याला. एम्फिबियन्स म्हणजे हे जे प्लांट्स असते जमिनीवर पण राहू शकते आणि पाण्यात पण राहू शकते. एम्फिबियन्स उभयचर ज्याला म्हणतो आपण, ह्या उभयचर वनस्पती आहे ही. कोणती? ब्रायोफायटामधल्या ज्या वनस्पती असतात, उदाहरणार्थ मॉस जे असतात भिंतीवरचे, हे उभयचर आहे, एम्फिबियन्स ऑफ द प्लांट किंगडम, बिकॉज दे ग्रो in moist soil but need water for reproduction. These plants are thalloid, multicellular. These plants are thalloid, multicellular and autotrophic. हे सुद्धा autotrophic आहे, स्वयंपोषी आहे. They reproduce by spore formation. The structure of plant body. तुम्ही जर या प्लांट बॉडीचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर याला आपल्याला अशा पद्धतीचं याला स्ट्रक्चर दिसते, आणि हे याचं लीफ आहे, अशा पद्धतीचं हे लीफ दिसणार, आणि याला अशा पद्धतीचं स्पोर्स आहे ना, स्पोर्स फॉर्म होणार. याला आपण रिझॉइड्स म्हणतो. काय म्हणतो याला? रिझॉइड्स म्हणतो. रूट लाईक स्ट्रक्चर. आणि हा स्पोर आहे, हे स्पोर आहे, आणि याचे लीफ लाईक स्ट्रक्चर आहे. हे लीफ लाईक स्ट्रक्चर बट नॉट लीफ लाईक स्ट्रक्चर आहे हे आपण पाहिलं असेल. आणि रिबन लाईक लॉंग विदाउट टू रूट्स, म्हणजे याचे जे रूट्स असतात तुम्ही पहा, हे रिझॉइड्स दिसते आपल्याला, हे ट्रू रूट्स नाही आहे, खोटे रूट्स असतात. स्टेम लाईक और लीफ लाईक स्ट्रक्चर अँड रूट लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड रिझॉइड्स. याचे जे रूट्स असतात मॉसचे त्याला काय म्हणतात? रिझॉइड्स म्हणतात. त्याला फ्युनारिया म्हटलं जाते. दुसऱ्या ज्या काही वनस्पती असतात त्याला फ्युनारिया. पहा तुम्ही, ह्या वनस्पती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, रिझॉइड्स आहे. ह्या रिझॉइड्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. रूट लाईक स्ट्रक्चर आहे, स्टॉक आहे, आणि कॅप्सूल आहे, आणि या कॅप्सूलमध्ये स्पोर्स असतात. याची ग्रोथ झाल्यानंतर हे स्पोर्स हवेमध्ये विखुरतात, आणि ज्या ठिकाणी विटा असते, माती असते, खडक असतो, त्या ठिकाणी ते रुजतात, आणि जेव्हा पाऊस येतो त्यावेळेस परत ते लागतात. फ्युनारिया आहे. मार्केन्शिया आहे. मार्केन्शिया ओलसर ठिकाणी असते, आणि पावसाळ्यामध्ये मोस्टली इन रेनी सीझन वी कॅन लुक दिस टाइप ऑफ मार्केन्शिया प्लांट्स अँड अँथोसिरास. ओके, नाउ वी लर्न डिव्हिजन टेरिडोफायटा. टेरिडोफायटा या अपुष्प वनस्पतीमधला तिसरा गट आहे टेरिडोफायटाचा. ह्या ज्या वनस्पती आहे, तुम्ही फर्न पाहिलं असेल, फर्न नेचे ज्याला म्हटल्या जाते, ह्या नेचे वनस्पती जर आपण पाहिलं, याच्यावर लीफ जे आहे स्पोरेंजिया इन सोरी ऑन लीफलेट. प्लांट्स ऑफ दिस ग्रुप्स हॅव वेल डेव्हलप रूट. तुम्ही याचं रूट पहा, वेल डेव्हलप रूट आहे, वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्स अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, बट दे डू नॉट बियर फ्लावर्स अँड फ्रुट्स. दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. तुम्ही स्पोर पाहू शकता. विथ द हेल्प ऑफ दिस स्पोर्स दे रिप्रोड्यूस. They reproduce with the help of spores formed long on the back of posterior surface of the leaves. Their examples are Nephrolepis, means Neche, Marsilia, Teres, Equisetium, etc. Now, you also know that second type of group, Phanerogams. Phanerogams means सपुष्प वनस्पती. Phanerogams means सपुष्प वनस्पती. These plants are divided into two groups, gymnosperm and angiosperm. Gymnosperm means naked seeds. You look at the cycas, plant cycas, gymnosperm.
ऑब्झर्व दिस प्लांट्स सायकस क्रिसमस ट्री. डू यू सॉ क्रिसमस ट्री? क्रिसमस झाड तुम्ही पाहिलं असेल. जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल अँड वुडी. यांचं जे खोड असते, स्टेम असते, ते वुडी असते, पेरेनियल असते, वार्षिक असते. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रँचेस. याला ब्रँचेस नसतात, फांद्या नसते याला. देअर स्टेम्स आर विदाउट ब्रँचेस. द लिव्स फॉर ए क्रोन. These plants bear male and female flowers on different sporophylls of the same plants. Seeds of these plants do not have natural covering. These plants do not form fruits and therefore called gymnosperm. Gymno means naked and sperms means seeds. For example, Cycas pinus. And second division in this Phanerogams is Angiosperm. एंजिओस्पर्म मीन्स आवृत्तबीजी वनस्पती, की ज्या वनस्पतीचं बी हे फळाच्या आतमध्ये असते. तुम्ही ग्राउंडनट पाहिलं असेल. इफ यू कॅन लुक ॲट द ग्राउंडनट प्लांट, टॅमॅरिन, मँगो, व्हीट. दिस टाईप ऑफ प्लांट्स बियर्स फ्लावर्स अँड फ्रुट्स. द फ्लावर्स these plants bear their reproductive organ. Flowers develop into fruits and seeds are formed within fruits. These seeds are covered, hence they are called angiosperm. समजलं तुम्हाला? एंजिओस्पर्म म्हणजे सपुष्प वनस्पती. आणि बीजपत्री का म्हणतो? कारण यांचं जे सीड्स असते हे कव्हर्ड असतात. These plants, those seeds are divided into two equal halves or dicotyledons. Dicotyledons plants म्हणजे त्याच्या बियाचे समसमान दोन भाग होतात. आपण यामध्ये पाहतो आहे. यू कॅन लुक ॲट दिस डायकॉटिलिडन्स प्लांट. सीड्स, रूट, स्टेम. टू कॉटिलिडन्स, रूट्स वेल डेव्हलप अँड टॅप रूट सिस्टीम. स्टेम आर स्ट्रॉंग, हार्ड, लीफ रेटिक्युलेट फेनेशन अँड फ्लावर्स विथ 4 or 5 parts. In monocotyledons, single cotyledon seeds and root is fibrous root. Do you saw fibrous root? Fibrous root. These are the fibrous root. Fibrous root. These are hollow. For example, bamboo, banana, disc-like structure. Parallel venation. याचं व्हेनेशन कसं असते? पॅरेलल व्हेनेशन असते. व्हेनेशन आर parallel venation. Okay. So we learn this lesson. In this lesson, we learn about Phanerogams. Phanerogams means सपुष्प वनस्पती. क्रिप्टोगॅम्स मीन्स अपुष्प वनस्पती. ह्या आपण या ठिकाणी याचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर क्रिप्टोगॅम्स म्हणजे अपुष्प वनस्पती. यामध्ये आपण थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा याचा आपण अभ्यास केलेला आहे. मित्रांनो, याचा आपण अभ्यास करावा आणि याचे जे प्रश्न असतात, प्रश्न आहे याच्या मागे दिलेले, त्याचा पण आपण अभ्यास करावा. ओके.